नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर करोडो कर्मचाऱ्यांसाठी नियम, कामाच्या आधारावर वाढणार सॅलरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता करोडो कर्मचाऱ्यांसाठी हे नियम काय आहेत व कामाच्या आधारावर कशा पद्धतीने सॅलरी वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कामाच्या आधारावर वाढणार सॅलरी, जाणून घ्या करोडो कर्मचाऱ्यांसाठी नियम। बघा, एड पे कमिशन अपडेट काय असणार आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी समोर आला आहे। या 8व्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चांमध्ये आता एक नवीन वळण आले असून केवळ पद किंवा वरिष्ठतेच्या आधारे नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारित वेतनवाढ लागू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। चला तर मग पाहूया या नवीन बदलामुळे काय घडू शकते आणि आतापर्यंतच्या या वेतन आयोगाने याबाबत कोणते प्रस्ताव मांडले होते। बघा, या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगात परफॉर्मन्स बेस्ड पे स्केल या ठिकाणी लागू होऊ शकतो। या 4थ्या वेतन आयोगापासून ही संकल्पना चर्चेत होती, पण प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नाही। आता मात्र यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे। बघा, संपूर्ण पगार रचनेची होणार पुनर्रचना। या 8वा वेतन आयोग केवळ सध्याच्या मूळ पगाराचीच नव्हे तर संपूर्ण वेतन पॅकेजची तपासणी करणार आहे। यामध्ये बोनस, भत्ते आणि सर्व आर्थिक लाभांचा या ठिकाणी समावेश असेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी कसा परफॉर्म करतो त्यावरही आयोग लक्ष केंद्रित करणार आहे। बघा, कामगिरीनुसार वेतन किंवा नवा फॉर्म्युला। परफॉर्मन्स रिलेटेड पेमेंट म्हणजे PRP ची संकल्पना नवीन नाही। या 4थ्या वेतन आयोगाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल इन्क्रीमेंट देण्याची शिफारस केली होती। या 5व्या वेतन आयोगात हे तत्व अधिक स्पष्टपणे मांडले होते। बघा, 6व्या वेतन आयोगात परफॉर्मन्स रिलेटेड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणजे PRIS चा प्रस्ताव हे समोर आला आणि त्यानुसारच कर्मचाऱ्यांच्या या वैयक्तिक किंवा टीमच्या परफॉर्मन्सच्या आधारे वार्षिक बोनस या ठिकाणी दिला जाईल असे देखील नमूद करण्यात आले। बघा, कार्मिक व प्रशिक्षण विभागाने असा एक मॉडेल सुचवला होता ज्यामध्ये व्हेरिएबल पे हा वैयक्तिक व टीम परफॉर्मन्सवर आधारित असेल। 7वा वेतन आयोग आणि प्रगतीचा अहवाल काय असणार आहे बघा। या 7व्या आयोगाने देखील परफॉर्मन्स बेस्ड वेतनवाढीच्या कल्पनेला दुजोरा या ठिकाणी दिलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या या वार्षिक अप्रोजल रिपोर्ट किंवा कामाची गुणवत्ता आणि कामातून मिळणारे परिणाम याचा अभ्यास करून वेतनवाढीचा निर्णय घेण्याची शिफारस त्यांनी केली। पण त्यांनी हेही सुचवलं की वेगळं नवं यंत्रणा उभारण्याऐवजी सध्याच्या पद्धतीतच थोडेसे बदल करून ते लागू करणं अधिक या ठिकाणी व्यवहार्य ठरेल। बघा, आता काय आहे अपेक्षित। या 8व्या वेतन आयोगातून अशीच अपेक्षा आहे की या कामाच्या गुणवत्तेनुसार वेतनवाढीचा फॉर्म्युला अधिक स्पष्ट होईल। यामुळे केवळ वरिष्ठतेवर आधारित वेतनवाढ थांबेल आणि गुणवत्ता, कामगिरी आणि परिणामकारकतेला अधिक महत्त्व या ठिकाणी दिले जाईल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एकूणच करोडो कर्मचाऱ्यांसाठी नियम, एड पे कमिशन, कामाच्या आधारावर वाढणार सॅलरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।